नमस्कार. प्रत्येक महापुरुषांना त्यांनी हार घातलेत आणि निवडून आलेत. मला सांगा राजा भाऊ, काय सांगाल तुमच्या मतदारांना, सगळ्या नगरसेवकांना? सर्व ज्या मतदारांनी मला आशीर्वाद दिले, सहकार्य केलं आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला या ठिकाणी विधान परिषदेची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. राजा भाऊ, मला सांगा, ही निवडणूक काट्याची झाली. काटेची कशी म्हणता येईल, एकतर्फी झाली. 365 दिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्याला 365 मतांनी निवडून दिलं. राजा भाऊ, प्रत्येक नगरसेवकांनी तुम्हाला वोट घातलाय महापालिकेच्या. आमच्या शहरासाठी काय असणार आहे नक्की नवीन विजन? नक्कीच मी अत्यंत अभ्यास करून काम करणारा कार्यकर्ता आहे. आता मी बार्शीची सीमा ओलांडत नव्हतो, पण जिल्ह्यामध्ये सगळ्यांचे, दोन्ही जिल्ह्यामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध मी ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाच्या कामकाजामध्ये सहभागी व्हायचो, परंतु एवढं पिक्चर मध्ये येत नव्हतं. परंतु आता अधिकृतच मला या ठिकाणी जिल्ह्याचा आमदार केल्यामुळं प्रत्येकाच्या कामकाजामध्ये मला अभ्यास करून लक्ष देणं क्रमप्राप्त आहे. नक्कीच मी ज्या ज्या बाबी आपल्याला महत्वाच्या आहेत त्या सोलापूर शहराच्या, जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून, प्रत्येक तालुक्याच्या, या जिल्ह्याचं अर्थकारण वाढलं पाहिजे, पाण्याचे स्रोत वाढले पाहिजे, उद्योग वाढले पाहिजे, IT क्षेत्र वाढलं पाहिजे, या सर्व गोष्टीचा अभ्यास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, शिंदे साहेब, सुनेत्राताई यांच्या मार्गदर्शनाखाली व जयाभाऊंच्या सहकार्यानं या ठिकाणी नक्की तुम्हाला ठसा उमटण्यासारखं या ठिकाणी काम करून दाखवू. अदृश्य शक्ती, काय सांगाल त्यांना सगळ्यांना? आता ही चिल्लर झाल्यात, सोडून देतात. चिल्लर झालेत राजा. पैशाचा चुराडा झाला या इलेक्शन मध्ये, आपल्याला माहित नाही, आपल्याला काय विषय माहित नाही. तसा मला माझ्यावरती लोकशाहीप्रमाणे ही निवडणूक झाली असं वाटतं तुम्हाला? लोकशाहीनच झालेली निवडणूक, लोकशाही पद्धतीनेच निवडणूक झालेली आहे आणि सगळं बहुमत होतं. आपल्याला पण माहित आहे महायुतीचं मतदान किती होतं, त्यामुळे तसं काय विषय या ठिकाणी. आता ते आदृश्य वगैरे म्हणत होते, त्यांच्या डोक्यात काय विषय असतील तर मला माहिती आहे. राजा भाऊ म्हणून मनापासून सांगा, ही लोकशाहीप्रमाणे निवडणूक झाली का? सगळ्यात निवडणुका लोकशाही पद्धतीने होतात, ही पण निवडणूक आमदार म्हणून नाही, राजाभाऊ म्हणून पण, आमदार म्हणून पण ही निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली. धन्यवाद राजाभाऊ, खूप काही चांगली माहिती दिली आहे राजाभाऊने. लोकशाही प्रमाणे निवडणूक झालेली आहे. आपण तर बघितलो कशी लोकशाही आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर.